जय जय रघुवीर समर्थ। करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बांधू शकेते। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यामध्ये श्लोक क्रमांक 168 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या काही श्लोकामधून सदा संगती सज्जनाची धरावी या अर्थाने आपल्याला सज्जन संगतीचं महात्म्य समजावून सांगितलं। सज्जनाची संगत हे जीवनाच्या लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीही अंगांना उजळवून टाकणारी आहे। सत्संगतीमुळेच मनुष्याला जीवनामध्ये आपलं हित कशात आहे हे खऱ्या अर्थाने कळतं। ही सत्संगती आपल्या जीवनामध्ये किती प्रमाणात उतरलेली आहे याचं जर आपल्याला स्वतःच अवलोकन करायचं असेल तर हा गेला श्लोक जो 167 क्रमांकाचा आपण अभ्यासला त्याचं आपण नित्य चिंतन ठेवावं। बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। सज्जन संगतीमधून या 3 गोष्टी आपल्या जीवनात उतरवाव्यात, आपलं जीवन हे भगवंतमय होऊन जावं, शाश्वताचं सार्थकत्व आपण प्राप्त करावं, हेच सत्संगतीचं खरं फलित आहे। अशा या सत्संगतीमध्ये संत म्हणजे नेमका कोण याची व्याख्या समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत। समर्थांचा श्लोक काय म्हणते समर्थ माऊली? करी वृत्ती जो संत तो संत जाणा। ज्याच्या संगाने, ज्याच्या स्मरणाने, ज्याच्या चिंतनाने आपली वृत्ती देखील शाश्वतामध्ये लीन होते, राममय होते आपलं मन, एक प्रसन्नतेचा अनुभव स्वाभाविकपणे येतो। अकारण आनंद हे ज्याच्या स्मरणाचं फलित आहे तो आहे संत। करी वृत्ती जो संत तो संत जाणा। असा संत ज्याला तुमच्याकडून कशाचीच अभिलाषा नाही, काहीच त्याला तुमच्याकडून नकोय। ज्याला काहीतरी हवं असतं ना, तो कसा असतो? दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा। ज्याच्या अंतरंगामध्ये काहीतरी दुराशा आहे, वाईट वासना आहे, अशा वाईट वासनेच्या अभिलाषेपायी जो कधीच दैन्यवाणेपणे तुमच्या समोर येत नाही, तुम्हाला काहीच मागत नाही, तो स्वतः आत्मतृप्त आहे, तो संत आहे। दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते। ज्याला तुमच्याकडून कुठल्याही मान मरातबाची अपेक्षा नाही, जो तुमच्या सत्काराचा भुकेला नाही, जो तुमच्याकडून कुठल्याही हार तुऱ्याची अपेक्षा ठेवत नाही, ज्याला तुम्ही मोठ्या मोठ्या उपाधी द्याव्या असं त्याला वाटत नाही, तो संत आहे। दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा। आणि असा हा संत नित्य कसा आहे की ही उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बांधू शकेते। ही उपाधी मनुष्याच्या देहबुद्धीलाच खतपाणी घालते, परंतु अशी उपाधीमध्ये हा संत कधी अडकत नाही, म्हणून हा संत
नित्य आनंदमय असतो, नित्य मुक्त असतो. परी सज्जना केवी बांधू शकेते. सज्जनो, हे संताचे गुणधर्म आम्हाला समर्थ सांगत आहेत. समर्थांनी 5व्या दशकामध्ये दासबोधात गुरु आणि शिष्याची लक्षणं सांगताना एक फार महत्वाची संकल्पना आपल्या समोर ठेवलेली आहे. समर्थ म्हणतात की उत्तम जमीन आहे, अतिशय उत्तम जमीन आहे, चांगली मशागत केलेली आहे आणि त्यामध्ये मात्र किडकं बी पडलं तर शेती ही कधीच चांगली येत नाही. किडकी बी असल्यामुळं ते तुम्हाला नक्कीच पीक कधी योग्य देत नाही. दुसरी अवस्था अशी आहे पीक चांगलं न येण्याचं की बीज अतिशय सकस आहे, चांगलं पौष्टिक आहे, पण जमीन मात्र अत्यंत खडकाळ आहे, जमीन मात्र अत्यंत मुरबाड आहे, ज्यामध्ये पीक तगच धरू शकत नाही. ही एक अवस्था आहे. तिसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे जमीनही चांगली आहे, बीजही चांगलं आहे, पण पाऊसच पडला नाही तरी देखील पीक हातात येत नाही. सज्जनो, या 3 गोष्टी म्हणजे आमची माती आमची माणसं नाहीत. या 3 गोष्टी म्हणजे केवळ कृषी विषयक ज्ञान नाही. समर्थ आम्हाला या 3 उदाहरणांमधून सांगतायत की एक टप्पा असतो की सद्गुरू खूप चांगला आहे, त्याची माती ही जमीन खूप चांगली आहे, पण माझ्यासारखं त्यामध्ये किडकं बी पडलं तर ते किडकं बी कधीही उत्तम पीक आणून देऊ शकत नाही. ही पहिली अवस्था. दुसरी अवस्था म्हणजे एखादा तथाकथित दांभिक असा गुरु आपल्या जीवनात आला. तुम्ही खरं तर खूप अत्यंत तळमळून ईश्वर दर्शनाची अभिलाषा करणारे अत्यंत सात्विक असे त्याचे शिष्य आहात, पण गुरु हा स्वतः परिपूर्ण नाही आणि त्यामुळं असं बी जर अशा मुरबाड जमिनीत पडलं तरी देखील ते तग धरू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे की जिथं पीकही सद्गुरूही चांगला आहे, शिष्यही चांगला आहे, पण भगवत कृपेच्या आधाराने जर सत्संगतीच घडली नाही तरी देखील हा वर्षाव न झाल्यामुळं, हा पाऊस न पडल्यामुळं चांगलं पीक हाती येऊ शकत नाही. यानंतरही समर्थांनी हे पीक आल्यानंतर मग पुढं त्याची कापणी कशी करावी, निगराणी कशी करावी, त्याचं स्टोरेज कसं करावं, खूप छान समर्थांनी या उपमा पुढं दिलेल्या आहेत. आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही. मला सांगण्याचा मतितार्थ हा आहे की सत्संगती, सदा संगती सज्जनाची धरावी. हा मी ज्या सज्जनाला माझ्या हृदयात धारण केलेलं आहे, त्या सज्जनाला मी सज्जन या व्याख्येने कसं ओळखू, हा खरा प्रश्न आहे. आजच्या काळामध्ये आपण सत्पुरुषाची, सज्जनाची ओळख तर वेशभूषेच्या आधाराने करतो, होय की नाही? ज्याच्या अंगावरती भगवे कपडे आहेत किंवा जो ब्रह्मचारी आहे, ज्याच्या जटा वाढलेल्या आहेत, दाढी वाढलेली आहे, किंवा असा प्रापंचिक जो उत्तम पारमार्थ सांगतोय, उत्तम निरूपण करतोय. हे सगळे आमचे देहबुद्धीच्या आधाराने असलेले निकष आहेत. हे चुकीचे आहेत असं माझं म्हणणं नाही, पण ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निकष जो खरं तर प्रत्येक जीवाने आपल्या हृदयामध्ये तपासला पाहिजे, अनुभवला पाहिजे, आणि तो निकष समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात. काय निकष आहे? करी वृत्ती जो संत तो संत जाणा. जर माझ्या जीवनात आलेला सत्पुरुष हा देहधारी असेल तर अशा देहधारी सत्पुरुषाच्या बरोबर बोलल्यानंतर माझ्या मनाची अवस्था काय होते? माझ्या मनामध्ये आणखीन संभ्रम वाढतोय, माझ्या मनामध्ये आणखीन विषयांची लालसा वाढतीये, माझ्या मनामध्ये आणखीन मला या सगळ्या असलेल्या घालमेलीपायी भ्रम वाढतोय का ज्याच्या चिंतनाने, ज्याच्या स्मरणाने, ज्याच्याशी केलेल्या संवादाने मला भगवंताचं प्रेम वाढतंय, भगवत दर्शनाची इच्छा माझ्या मनामध्ये जागृत होतीये, ज्याच्या दर्शनाने माझं मन समाधानाने भरून जातंय. अहो सोडा, तो देहात नाहीये, तो समाधी रूपात असेल, तो तत्व रूपात असेल, त्याचं ते तत्वचिंतन केल्याने मनाला स्वाभाविकपणे आनंद प्राप्त होतोय, माझं मन समाधानाने भरून जातंय. तो आहे संत.
बघा, आम्ही आमच्या महाराजांना दीनदास असं म्हणतो. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे स्वतःला दीनदास म्हणवायचे. का बरं? कारण ते म्हणायचे, माझ्याकडे येणारा प्रापंचिक हा दीन आहे, परिस्थितीने गांजलेला आहे, त्याची मी सेवा करतो. सेवा करतो म्हणजे काय करतो? त्याला क्षणभर आनंद मिळवून देतो, त्याला माहेरपणाचा अनुभव देतो, त्याला प्रसन्नता देतो. आणि सज्जनो, आजच्या काळामध्ये जर आपण विचार कराल ना, तर पैसा विपुल झालाय, अन्नधान्य विपुल झालंय, मनुष्याला सगळ्या गोष्टींची भरपूर विपुलता आहे. पण एक गोष्ट मात्र मनुष्याच्या अंतरंगामध्ये नाही, आणि ती गोष्ट आहे, त्या माणसाकडं आनंद नाहीये बघा, समाधान नाहीये. कारण श्री महाराजांचंच वाक्य आहे की पैशाने जो मनुष्य सुखी झाला असा माणूस मी शोधतोय म्हणाले. खरोखर आज आम्हाला हा आनंद दुरापास्त झालाय. मग हे संताच्या समाधीच्या दर्शनाला हजारो लोक येतात. का येतात बरं? काय गोष्ट असेल जी त्यांना इथं खेचून आणते? या संताकडं बाकी सगळ्या सुविधा यासाठी लोक येत नाहीत. या संताकडून, त्याच्या दर्शनाने लोकांना एकच मिळतं, आणि ते म्हणजे आनंदाची प्राप्ती, समाधानाची प्राप्ती. त्याच्या दर्शनाने त्यांच्या चित्त प्रवृत्ती शांत होतात. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. म्हणजे काय होतं नेमकं? आम्ही अनेक प्रश्न घेऊन संतांच्याकडे जातो. प्रश्न त्या संत दर्शनाने सुटतात का हो? मी कुठलाही चमत्काराचा कधीच समर्थन करत नाही. संतांना चमत्कार हे स्वाभाविकपणे शक्य आहेत. आपण सुदाम्याची गोष्ट ऐकली. कृष्ण जरी त्याला माग माग म्हणाला आणि तो मागत नसला, आणि सुदामा तसाच परत गेला. मनात विचार करतोय, आता बायकोला काय सांगावं. बघतो तर काय, तिकडं त्याचं सगळं बंगला, महाल, सोनं नाणं सगळं काही त्याला मिळालेलं असतं. हे होऊ शकतं. या भगवंताला अदेय असं काही नाही, पण आपण त्यासाठी परमार्थ करणं म्हणजे व्यवहार झाला बरं का, लक्षात घ्या. त्यामुळं मी त्या अशा चमत्कारांचं समर्थन करत नाही. मी कुठल्या गोष्टीचं समर्थन करतो? बघा, अगदी साधं सांगायचं झालं तर आपल्याला कधी जर काही ताप आला, किंवा आत्ता कोरोनाच्या काळामध्ये लोकांना थोड्या जरी शिंका किंवा खोकला सुरू झाला की त्याच्या मनामध्ये भीतीचं काहूर उमटायचं. आणि मग भीतीचं काहूर उमटायला लागलं की मग तो घाबऱ्या कित्येकदा डॉक्टरकडे जायचा. आणि मग डॉक्टर नुसतं बघायचे, तपासणी करायचे. अहो, काही घाबरू नका, काही झालं नाही, साधं सर्दी पडसं आहे, काळजी घ्या, नीट राहा, आनंदात राहा, काही काळजी करू नका. केवळ एवढ्या शब्दाने देखील बऱ्याच लोकांचे रोग गेले. आणि या उलट जर काही अरे नाही, त्या टेस्ट केल्या पाहिजेत, मग तुम्ही ॲडमिट व्हा, मग हे, त्या माणसाचं आपोआप बीपी वाढत जातं. संत नेमकं हे असेच आहेत. तुमचा प्रश्न काय आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संत देणार नाहीत, पण त्यांच्या शब्दाने त्या प्रश्नाची दाहकताच निघून जाते बघा. तो प्रश्न न राहता ते केवळ शब्द राहतात, कारण त्यावरती नाचणारं भय संत काढून घेतात. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. आणि मग हळूच सांगतात, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. अरे बाळा, हे सगळं आपलं नशीब आहे, सहन करावं आनंदाने. रामाने दिलंय, मग रामाचा हा प्रसाद आपण गोड मानूनच घ्यावा ना. कशाला त्याच्याबद्दल तक्रार करायची? असू दे, जसं असेल तसं असू दे. हे संत संगती आम्हाला शिकवते. आणि सज्जनो, त्यामुळं प्रश्न तसेच राहतील. कदाचित प्रश्न सुटावे हा चमत्कार झाला, मी त्याचं समर्थन करणार नाही. ती त्यांच्या पर्व्ह्यूमध्ये मी ठरवतो की ते त्यांनी ठरवावं कुठल्या प्रश्नाचं उत्तर सोडवावं किंवा न सोडवावं. पण माझ्या दृष्टीने संताची व्याख्या ही आहे की त्याच्या दर्शनाने प्रश्नांचा दाह संपून जातो. प्रश्न कदाचित सुटतील न सुटतील त्याचा मतलबच राहत नाही. पूज्य बाबा म्हणायचे, जसं घरामध्ये एखादं कुत्रं कोपऱ्यामध्ये पडलेलं असतं, तसं शिंच हा प्रपंच देखील असाच जेव्हा तुम्ही सत्पुरुषाचा संग करता तेव्हा कुठेतरी कोपऱ्यामध्ये लोळत पडतो. असला तर असेल, नसला तर नसेल. अशा पद्धतीने मनुष्य तर जीवन जगायला लागतो. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. त्याला स्वतःला कशाचीच अपेक्षा नाही. हे संताचं एक फार मोठं लक्षण आहे. आजच्या काळातल्या देहधारी सो कॉल्ड संतांनी देखील ही गोष्ट लक्षात ठेवावी. समर्थांनी 11व्या दशकामध्ये दासबोधामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे की आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी.
आपुल्या मागे जगदीशासी भजत जावे. आमची प्रतिज्ञाच ही आहे की काही न मागावे शिष्यासी. कधीच काहीच मागणं हे ज्याच्या मुखामध्ये येत नाही तो संत. पूज्य भाऊसाहेबांना विचारलं की आपल्याला महाराज इतके का आवडतात. यावरती पूज्य भाऊसाहेबांचं उत्तर असायचं, इतके वर्ष झाले या संताच्या सहवासात आहे, पण कधी अमुक अमुक गोष्ट मला द्या अशी मागणी ह्याच्या मुखातून कधी ऐकली नाही. उष्णता आहे, गरमी आहे, कोणी मला पंखा घाला नाही. थंडीचे दिवस आहे, अरे मला कोणी कांबळ द्या नाही. जसं रामाने ठेवलंय त्या अवस्थेमध्ये आनंदात राहणं हे संताचं लक्षण आहे बघा. आणि पैसा मागणं, काहीतरी सुख मागणं, ही अतृप्तची गोष्ट ही जीवाच्या पातळीवर होते. आम्ही सुख मागायला जातो देहाच्या आधाराने, दृश्याच्या आधाराने. ही अतृप्त गोष्ट आमच्या जीवनामध्ये जो खऱ्या अर्थाने समाधानाने भरून टाकतो तो संत असतो. तो स्वतःच अतृप्त कसा राहील बरं. तो आमच्यासारख्या अनेक प्रवाहांना सामावून घेतो, पण तो नित्य तृप्त आहे, असा तो समुद्र आहे. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाण. आणि ज्याच्या हृदयामध्ये दुराशा आहे, काहीतरी वासना आहे, तो नेहमीच दैन्यवाणेपणाने दिसतो. संताचे एक लक्षण असं आहे की तो कधीच मला अमुक अमुक द्या हो, मला हे झालंय हो, मला ते झालंय हो, अशी दैन्यता त्याच्या जीवनामध्ये कधीही नसते. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, अशा पद्धतीने संत हा नेहमी आत्मतृप्त भूमिकेमध्ये जगतो. तिसरी गोष्ट, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते. तो कुठल्याही उपाधीमध्ये कधीच अडकत नाही, कधीच अडकत नाही. त्याला ना तुमचे मान मरात भावेत, ना हार तुरे, ना तुमचे सत्कार, ना तुमच्या उपाधी. तो कशाचाच भुकेला नाहीये. श्री महाराजांच्या चरित्रामधला मला एक प्रसंग आठवतो. महाराज नैमिषारण्यामध्ये आपली साधना पूर्ण करून प्रगटलेले आहेत अयोध्येमध्ये, आणि तिथून ते काशीला आले. काशीला एकदा मनकर्णिका घाटावरती एक काशीमधला तरुण व्यापारी, ज्याची अत्यंत सगळ्या दिशांमध्ये सराहना केली जायची, कौतुक केलं जायचं, त्याचं नाव होतं दानासाठी, अनेक लोकांना तो अगदी पोटभर खाऊ घालायचा, असा हा दानशूर व्यापारी एकदा तरुणपणीच अचानक वारला. त्यामुळे सगळ्यांना फार धक्का बसला. सगळे व्यथित झाले, सगळे रडू लागले. त्या काळच्या परिस्थितीनुसार त्याचं शव जेव्हा मनकर्णिका घाटावरती आणण्यात आलं, तेव्हा त्याची पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी निघाली. आणि ही पत्नी सगळे शवाचे, पार्थिवाचे पूजन चालू असताना तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना नमस्कार करत होती. तेव्हा कोणीतरी सांगितलं की अगं इथं एक आणखीन साधू बसलेत मागं, त्यांना जाऊन बघ. ती विधवा श्री महाराजांच्या पायाजवळ आली, नमस्कार केला, आणि महाराज न जाणे बोलून गेले की अखंड सौभाग्यवती भव. यावरती ती स्त्री रडू लागली, म्हणाले, महाराज अहो आपण माझ्या वेशभूषेकडे कदाचित बघितलं नसेल, माझे पतिदेव वारलेले आहेत, त्यांच्यावर मी सती निघालेली आहे. महाराज म्हणाले, अगं असं कसं होईल, माझ्या मुखातून राम असं कसं बोलून घेईल बरं, चल बरं. म्हणून महाराज लगबगीने त्या पार्थिवाजवळ आले आणि महाराजांनी त्याच्याकडे बघितलं. अरे म्हणे, नाही अजूनही त्याच्यात धग चांगली आहे. असं म्हणून कमंडलूतलं गंगाजल घेतलं आणि त्या पार्थिवावरती शिंपडलं. आणि बघतायत काय, तर झोपेतून उठावं त्याप्रमाणे हा तरुण व्यापाऱ्याने डोळे उघडले. थोड्या वेळाने चांगला शुद्धीवरती आला, उठून बसला. हे बघितल्यानंतर महाराजांचा जय जय जयकार सुरू झाला. बघा, काशी क्षेत्र हे असं आहे ना, जिथं सगळ्या संतांना मान्यता मिळालेली आहे. आमच्या नाथांना देखील मान्यता तिथं मिळाली, समर्थांना मान्यता तिथं मिळाली, माऊलीला मान्यता तिथं मिळाली. सगळे संत काशीमध्ये जाऊन तिथल्या विद्वानांच्या दृष्टिकोनातून आपलं हे संतत्व सिद्ध करतात. महाराजांच्या जीवनामध्ये देखील हा प्रसंग आला. सगळेजण महाराजांचा जयघोष करू लागले. काय करणारो मनुष्य अशा वेळेला. महाराजांनी झट दिशेने गंगेच्या पात्रामध्ये उडी मारली आणि बघता बघता पाण्यामध्ये नाहीसे झाले. ते थेट दुसऱ्या किनाऱ्यावरती उतरून निघून गेले. लोकांमध्ये अडकले नाहीत, कारण उपाधी देहे बुद्धी ते वाढविते. महाराजांची देखील तिथं कदाचित हत्तीवरून मिरवणूक काढली असती, कदाचित महाराजांना तिथं अनेक प्रकारच्या उपाधीने या श्रीमंत व्यापाऱ्याने आपल्या घरामध्ये बांधून ठेवलं असतं. पण आमचे समर्थ, आमचे महाराज हे नित्यमुक्त होते, वाऱ्यासारखे. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना
केवी बांधू शकेते. अशा सज्जनाला या उपाधी कधीच बांधू शकत नाही, हेच श्री समर्थांचं सांगणं. सज्जनो, असा संत आपण आपल्या हृदयामध्ये धारण करावा, जेणेकरून आपलं हे आत्मतत्वाचं बीज तिथं चांगलं फुलून येईल, उमलून येईल आणि त्या ईश्वर दर्शनाचं रोकडी प्रचिती या जन्मामध्ये आम्हाला होईल. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय